हिंजवडी पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या आयटी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला जात असल्याची कबुलीच दिली आहे। कामाची पाहणी करत असताच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं। यावेळी अजित पवारांनी बांधकाम व्यावसायिकालाही सुनावल्याचं पाहायला मिळालं। वासू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिर जातात की नाही? धरणं करताना मंदिर जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं। आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। बघितलं बसेस किती पार गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याचं। तर अजित पवार हिंजवडी दौऱ्यावर होते। सकाळी 6 वाजता ते हिंजवडीमधील काही नागरी विकास कामं आणि इतर अडचणींचा आढावा घेत होते आणि याच दरम्यान ते अधिकाऱ्यांवर चिडल्याचं पाहायला मिळालं। हिंजवडीमधील आयटी पार्क हे बाहेर निघून जात आहेत आणि अधिकाऱ्यांना मात्र याचं काहीच वाटत नाहीये, अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तर सोबतच अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकालाही सुनावल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना देखील सुनावलेलं आहे। हिंजवडीमध्ये अनेक नागरी समस्या आहेत आणि अजित पवार या समस्यांची पाहणी करतात, तेथील भागांचा आढावा घेतात। मात्र अनेक अडचणी तशाच असल्यानं अजित पवार हे आक्रमक झालेले होते। हिंजवडीमध्ये आयटी पार्क हे महाराष्ट्र बाहेर निघून जात चाललेले आहेत, मात्र अधिकाऱ्यांना याबाबत काहीच वाटत नाही असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। अजित पवारांनी हिंजवडीत सरपंच आणि अधिकाऱ्यांना झापलेले। अनेकदा पाहणीत अजित पवार अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावतात, मात्र पक्षातील नेत्यांना अजित पवार सुनावणार का असा सवाल आता उपस्थित होतो। तर माणिकराव कोकाटे, सूरज चव्हाण आणि सोबतच सुनील टिंगरे यांना अजित पवार आता झापणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे।